जेवढं जेवण घेऊ ना आपण इकडे त्या मंदिरात तेवढं खावंच लागतं ताटामधलं जेवण. तर मी आज परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या तीर्थक्षेत्रावर आलो आहे, जे खोपोलीत आहे. तर तुम्ही जर इकडे आले तर दर्शनाकरता वेगळी रांग आहे. गगनगिरी महाराजांच्या मठाच्या बाजूला एक नदी वाहते, जे तुम्ही प्रत्येक साऱ्या व्हिडिओमध्ये बघितली असेल, जी खूप सुंदर आहे आणि ज्याच्यामुळे मंदिराला एक वेगळी शोभा येते. तर ही नदी येते जी की जिला म्हणतात पाताळगंगा. ॲक्च्युली आता उन्हाळा आहे, त्याच्यामुळे नदीतलं सगळं पाणी अटलेलं आहे आणि नदी तर संपूर्ण कोरडी झाली आहे. मंदिरापासून जर तुम्ही थोडंसं पुढे आले ना तर इकडे मागे मस्त असं भव्य गार्डन आहे. इकडे भरपूर सारे झाडे वगैरे आहेत आणि खूप सारे माकड आहेत इकडे. तर या गार्डनमध्ये सुद्धा एक वेळेस नक्कीच या. आज ॲक्च्युली रविवार आहे, तर त्याच्यामुळे महाप्रसादाकरता पण खूप गर्दी आहे. ही रांग संपूर्ण तिथपर्यंत आहे आणि मागे सुद्धा तिकडे येतात, संपूर्ण पॅक आहे. मंदिराचा हा शेजारचा परिसर आहे ना खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं इकडे मंदिर आहे आणि बाजूलाच आहे ना अशी मस्त अशी पाताळगंगा नदी वाहत जाते, ज्याच्यात तुम्हाला बारीक बारीक मासे दिसत असतील. ही नदी पावसाळ्यामध्ये संपूर्ण भरलेली असते आणि त्यावेळेस इकडचा परिसर खूप बघण्यासारखा असतो. तुम्ही जर 12 वाजता आले तर इकडे प्रसाद असतो, महाप्रसाद. त्याच्या कुपनची रांग इकडे आहे, तर ते कुपन आम्ही आता घेतलेले आहेत अन्नदानाचे. जेवढं जेवण घेऊ ना आपण इकडे त्या मंदिरात तेवढं खावंच लागतं ताटामधलं जेवण. अच्छा. तर या महाप्रसादाचा हा एक सुंदर असा नियम आहे की तुम्ही जेवढं जेवण घ्याल ताटात ते तुम्हाला पूर्ण संपवावंच लागतं आणि हा खरंच चांगला आहे. आणि परिसर खूप स्वच्छ आणि खूप शांत आणि मस्त आहे. आता रविवार आहे, बघायला गेलं तर उन्हाळा चालू आहे, पण तरीसुद्धा इकडे खूप सारा गारवा आहे. तर 12 वाजेच्या जवळपास आलात तर इकडून छानपैकी कुपन घ्या. समोर जी तुम्हाला रांग दिसते ती महाप्रसादाची रांग आहे. तिकडे येऊन तुम्ही महाप्रसादाचा आनंद घेऊ शकता. तर असं दर्शन झालंय, छान परिसर आहे, सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही जर प्लॅन करताय तर एक वेळेस नक्कीच या. हा परिसर, हे मंदिर खूप सुंदर आहे.